राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेले एक पत्र व्हायरल झालं असून या कार्यकारिणीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावं नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा सध्या केला जात असतानाच याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. असं असताना पक्षाच्या प्रमुख आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक झाली असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. तर जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील, तुम्ही पाहतात माय महानगर लाईव्ह. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचं निधन होऊन 4 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सध्या मोठी खांदेपालट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं नुकतंच केंद्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची नवी यादी जाहीर केल्याची माहिती दिल्याचं समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यांचे काम या संदर्भात सविस्तर यादी 29 एप्रिलला दिल्याचं पत्र सध्या व्हायरल होत आहे. या पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष सुनीत्रा पवार यांच्यासोबत जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ पवार आणि जय पवार यांचं सुद्धा नाव त्या पत्रात पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या नेत्यांची नावं राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये वगळण्यात आल्याचं या यादीमध्ये दिसत आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावाचा समावेश नसल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यासोबतच अजित पवार यांच्या दोन्ही पुत्रांना बढती देण्यात आली आहे. पार्थ पवार यांची नॅशनल जनरल सेक्रेटरी म्हणजे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून निवड करण्यात आली आहे, तर त्यांचे धाकटे बंधू जय पवार यांची नॅशनल सेक्रेटरी राष्ट्रीय सचिव पदी वर्णी लागली आहे. धक्कादायक म्हणजे जे पत्र सध्या पाहायला मिळत आहेत, या पत्रामध्ये त्या पत्रातील यादीमध्ये अनेक दिग्गजांना डच्चू देण्यात आलेला आहे. यामध्ये सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना या यादीत स्थान देण्यात आलेलं नसल्याचं पाहायला मिळत आहे. या यादीवरून चर्चा सुरू होताच अजित पवारांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विट करत ही तांत्रिक चूक असल्याचं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची जी यादी फिरत आहे त्यामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत, त्यामध्ये लवकरच सुधारणा करण्यात येईल असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान या संदर्भात 29 तारखेलाच निवडणूक आयोगाला पत्र दिलं असून ही चूक दुरुस्त करण्याची विनंती केली आहे. याआधीही सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं, ज्यामध्ये थेट सांगण्यात आलं होतं अजित पवार यांच्या निधनानंतर कोणाकडून आयोगाला पत्र केलं असेल तर ते आता वैध धरू नये असं सुनेत्रा पवार यांनी आयोगाला कळवलं होतं. त्यावेळी सुनेत्रा पवार यांच्या पत्रामुळे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला धक्का बसला का असे सवाल उपस्थित करण्यात आले होते. याशिवाय याआधी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र व्हायरल झालं होतं. या पत्रात केवळ सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांच्या नावापुढे पद आहे, बाकीच्या नेत्यांच्या नावापुढे कोणत्याही पदाचा उल्लेख नाही. या पत्राची तारीख 26 फेब्रुवारी होती. निवडणूक आयोगाला एक पत्र राष्ट्रवादीने 10 मार्च 2026 रोजी लिहिलं होतं. एक पत्र 16 फेब्रुवारीची लिहिलं होतं. या सगळ्या पत्रांमुळे गोळात गोळ झाला. कोणतं पत्र काय आहे आणि त्याचा परिणाम काय होऊ शकतो यावर सुद्धा त्यावेळी घोळ झाला. दरम्यान त्यावेळी जे पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं त्या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात. पत्र क्रमांक 1 जे 16 फेब्रुवारी 2026 रोजी देण्यात आलं होतं. यामध्ये अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर 16 फेब्रुवारी रोजी या दिवशी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांच्या सहीचं एक पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलं होतं, ज्यात पक्षाच्या संविधानात करण्यात आलेले बदलांबाबत निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं. 30 नोव्हेंबर 2023 रोजी कर्जत इथं झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत हे बदल करण्यात आले असं म्हटलंय. हे पत्र कार्यकारिणी झाल्यानंतर तब्बल 2 वर्ष 3 महिन्यांनी अजित पवार यांच्या मृत्यूनंतर देण्यात आलं. याच पत्रात पक्षाच्या अध्यक्षाच्या अनुपस्थितीत सर्व अधिकार हे कार्यकारी अध्यक्षांना असतील, सगळ्या नियुक्त्या करण्याचे अधिकार कार्यकारी अध्यक्षाला असतील असं सुद्धा या पत्रात म्हटलं होतं. या पत्रावर केवळ 3 नेत्यांच्या सह्या होत्या. यानंतर दुसरं पत्र हे 26 फेब्रुवारी 2026 रोजी देण्यात आलं होतं. या दिवशी पक्षातील पदाधिकारी यांची राष्ट्रीय कार्यकारिणी होऊन या सदस्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत नावं समाविष्ट करण्यात आल्याचं म्हटलं ते पत्र व्हायरल झालं. याच पत्रात फक्त सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख आहे, तर शिवाजीराव गर्जे यांचा कोषाध्यक्ष म्हणून पदाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यातून जाणीवपूर्वक प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे पद लिहिलं गेलं नाही, कारण सुनेत्रा पवार या दोन्ही नेत्यांवर नाराज आहेत अशा चर्चा त्यावेळेला सुरू होत्या. पत्र क्रमांक 3 जे 10 मार्च 2026 रोजी देण्यात आलं. हे पत्र आहे 10 मार्च, ज्या पत्रात 28 जानेवारी ते हे पत्र मिळेपर्यंत निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी पक्ष म्हणून जो काही पत्रव्यवहार करण्यात आला आहे तो निरस्त समजावा असं म्हटलं आहे. हे पत्र पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा या नात्याने सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दिलेलं आहे.
त्यामुळे आता जर का सुनेत्रा पवार यांनी म्हटल्याप्रमाणे मधल्या काळात दिलेलं पत्र ही ग्राह्य धरायची नाहीत, तर त्या काळात घेण्यात आलेली राष्ट्रीय कार्यकारी ग्राह्य धरायची का? या कार्यकारिणीने केलेले ठराव ग्राह्य धरायचे का? ज्या प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष सुनील तटकरे यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा ठराव काढण्यात आला. इतकंच काय तर मग सुनेत्रा पवार यांची निवड ग्राह्य धरायची का? असा सवाल उपस्थित होत होता. सुनेत्रा पवार यांच्या सहीनं पार्थ पवार यांनी खासदारकीचा अर्ज भरलाय. तो अर्ज भरून निवडणूक जिंकली, मग ही ग्राह्य धरायची का? असे अनेक सवाल त्यावेळी उपस्थित होते. दरम्यान प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे अत्यंत विश्वासू आणि अनुभवी नेते मानले जातात. अशा वेळी त्यांचं नाव या यादीतून गायब असणं ही केवळ तांत्रिक चूक आहे की यामागे काही राजकीय समीकरण आहेत, याबाबत चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे जय पवार आणि पार्थ पवार यांच्या नियुक्तीमुळे आता पक्ष राष्ट्रीय पातळीवर तरुणांचा समावेश करत असल्याचं स्पष्ट होतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.